1 एप्रिल 2026 पासून लाखो लोकांचं रेशन कार्ड आता रद्द होणार आहे आणि तुम्हालाही तुमचं रेशन कार्ड वाचवायचं असेल तर ही माहिती तुमच्यासाठी. केंद्र आणि राज्य सरकारने रेशन कार्ड संबंधित आता मोठे बदल केलेत आणि फक्त गरजू लोकांनाच रेशनचा लाभ व्हावा आणि जे अपात्र आहेत त्यांना यादीतून बाहेर काढणं हाच या बदलाचा मुख्य हेतू आहे. तर आता अंदाजे तब्बल 70 लाख अपात्र लाभार्थ्यांची नावे रेशन कार्ड यादीतून काढली जाणार आहेत. आता प्रश्न असा आहे की यातून कोण अपात्र ठरणार? तर ज्यांचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त आहे आणि जे शहरात राहतात, तसेच ग्रामीण भागात राहत असतील तर 2 लाखांपेक्षा जास्त ज्यांचं उत्पन्न आहे ते अपात्र ठरणार आहेत. याशिवाय ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी, एसी, 500 चौरस फुटांपेक्षा मोठं घर किंवा सरकारी नोकरी असे सगळे लोक यापुढे रेशन कार्डचा लाभ घेऊ शकणार नाहीत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ई-केवायसी. ज्यांनी अजून ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांचे रेशन तात्पुरते बंद होऊ शकते. ई-केवायसी करण्यासाठी तुम्हाला फक्त जवळच्या रेशन दुकानात किंवा CSC सेंटरमध्ये जाऊन आधार कार्ड आणि मोबाईल नंबर सोबत घेऊन लवकरात लवकर बायोमेट्रिक नोंदणी करायची आहे. आता जे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांना सरकारने आवाहन केले आहे की त्यांनी स्वतःहून रेशन कार्ड जमा करावे. जर त्यांनी हे केले नाही तर नंतर ते अपात्र आढळले तर त्यांच्याकडून आतापर्यंत मिळालेल्या सबसिडीची संपूर्ण रक्कम परत मागितली जाईल आणि दंडात्मक कारवाई देखील होऊ शकते. त्यामुळे वेळीच पाऊल उचलणं गरजेचं आहे. जर तुम्ही पात्र असाल तर लगेच ई-केवायसी पूर्ण करा. जर तुम्ही अपात्र असाल तर स्वतःहून तहसील किंवा अन्न विभागाच्या कार्यालयात जाऊन कार्ड जमा करा.